नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शालेय पाठ्यपुस्तकातील इयत्ता 7वी विषय इतिहास या पाठ्यपुस्तकामधील महत्त्वाचे प्रश्न आज पाहणार आहोत। या प्रश्नांमुळे तुमचा इयत्ता 7वी इतिहास या पुस्तकाची संपूर्ण रिव्हिजन होणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पहिला प्रश्न आहे, इतिहासाची साधने कोणती मानली जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लिखित आणि भौतिक साधनं। इतिहास समजण्यासाठी शिलालेख, ताम्रपट, नाणी, हस्तलिखिते, वास्तू इत्यादी साधनांचा उपयोग होतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इतिहासाचे लिखित साधन आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ताम्रपट। तर ताम्रपट हे इतिहासाचे लिखित साधन मानलं जातं। तर यामध्ये ताम्रपटावर राजांचे आदेश आणि दानपत्रे लिहिलेली असत। पुढचा प्रश्न आहे, शिवपूर्वकालीन भारतात यादवांची राजधानी कोणती होती? तर शिवपूर्वकालीन भारतामध्ये यादवांची राजधानी ही देवगिरी होती। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतावर सर्वप्रथम वायव्येकडून आक्रमण करणारा कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिकंदर। तर भारतावर सर्वप्रथम वायव्येकडून आक्रमण करणारा सिकंदर होता। ग्रीक सम्राट सिकंदरने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारतावरती आक्रमण केलं होतं। पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीचा पहिला सुलतान होता। कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतीचा संस्थापक मानला जातो। पुढचा प्रश्न आहे, विजयनगरची स्थापना कोणी केली? तर विजयनगरची स्थापना ही हरिहर आणि बुक्क यांनी केलेली आहे। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। हरिहर आणि बुक या भावांनी इसवी सन 1336 मध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली। विजयनगरचा सर्वात पराक्रमी राजा कोण मानलं जातं? तर विजयनगरचा सर्वात पराक्रमी राजा हा कृष्णदेवराय मानला जातो। पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न आहे, बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना ही अल्लाउद्दीन बहमन शाह याने केली। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। बहमनी राज्याची स्थापना इसवी सन 1347 मध्ये झाली। पुढचा प्रश्न आहे, भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाबर। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। बाबरने 1526 मध्ये पहिल्या पानिपत युद्धात विजय मिळवून मुघल सत्ता स्थापन केली होती। पुढचा प्रश्न आहे, महाराणा प्रताप कोणत्या युद्धासाठी प्रसिद्ध आहेत? तर महाराणा प्रताप हे हल्दीघाटी युद्धासाठी प्रसिद्ध आहेत। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। तर महाराणा प्रताप यांनी अकबराच्या सैन्याशी हल्दीघाटी येथे संघर्ष केला होता। पुढचा प्रश्न आहे, चांदबिबी कोणत्या राज्याशी संबंधित होती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहमदनगर। प्रश्न आहे, राणी दुर्गावती कोणत्या राज्याची राणी होती? तर राणी दुर्गावती ही गोंडावना या राज्याची राणी होती। पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे। तर राणी दुर्गावती गोंडावन राज्याची शूर राणी होती। पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाचा अहोमांशी संघर्ष कोणत्या प्रदेशात झाला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम। प्रश्न 14 आहे, औरंगजेबाचा शिखांशी संघर्ष कोणत्या गुरूंशी संबंधित होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुरु गोविंद सिंह। औरंगजेबाचा सर्वाधिक संघर्ष कोणाशी झाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मराठे। तर औरंगजेबाचा सर्वाधिक संघर्ष हा मराठ्यांशी झाला। राजपुतांशी सलोख्याचे धोरण कोणी स्वीकारले होते? तर राजपुतांशी सलोख्याचे धोरण हे अकबर याने स्वीकारले होते। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 17 आहे, भक्ती चळवळीचे उद्दिष्ट काय होते? मुख्य उद्दिष्ट। तर भक्ती चळवळीचं मुख्य उद्दिष्ट होतं कर्मकांड कमी करणे। पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, लिंगायत पंथाचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बसवेश्वर। तर बसवेश्वर हे लिंगायत पंथाचे संस्थापक आहे। पुढचा प्रश्न आहे, महानुभव पंथाचे संस्थापक कोण मानले जातं? तर महानुभव पंथाचे संस्थापक हे गुरु नानक होते। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे।
पुढचा प्रश्न आहे, महानुभाव पंथाचे संस्थापक कोण मानले जाते? तर महानुभाव पंथाचे संस्थापक हे चक्रधर स्वामी मानलं जातं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. गुरु नानक यांनी कोणत्या धर्माची स्थापना केली? तर गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केली. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. त्यांनी मानवतेचा आणि समानतेचा संदेश दिला. प्रश्न आहे, ताळीकोटच्या युद्धानंतर कोणते साम्राज्य कमजोर झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विजयनगरचं साम्राज्य हे ताळीकोटच्या युद्धानंतर कमजोर झालं. इसवी सन 1565 मधील ताळीकोटच्या युद्धानंतर विजयनगर साम्राज्याचा ऱ्हास सुरू झाला. खालीलपैकी कोण सुफी संत होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे सुफी संत होते. प्रश्न 24वा आहे, पहिल्या पानिपतच्या युद्धात बाबरने कोणाचा पराभव केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इब्राहिम लोदी. पहिल्या पानिपतच्या युद्धामध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव केला होता. इसवी सन 1526 मध्ये बाबरने इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मुघल सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा प्रसार करणारे संत कोणते होते? तर महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीचा प्रसार करणारे संत ते होते संत तुकाराम. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. संत तुकाराम यांनी अभंगाच्या माध्यमातून भक्ती, नैतिकता आणि समाज प्रबोधन केले. नंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिवपूर्व काळात गावचा कारभार सुरळीत चालवण्याची मुख्य जबाबदारी कोणावर असायची? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पाटील. चा प्रश्न आहे, पूर्वकालीन महाराष्ट्रात अनेक गावे मिळून कोणता प्रशासकीय विभाग बनत असे? तर याला पर्याय क्रमांक सी, परगणा असं म्हणत असत. पूर्वकालीन महाराष्ट्रात अनेक गावे मिळून प्रशासकीय विभागाला परगणा असं म्हणत. पुढचा प्रश्न आहे, गावातील कारागीर शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत करत असत. त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीमधील उत्पन्नाचा जो हिस्सा मिळेल त्याला काय म्हणत जाईल? पुढचा प्रश्न आहे, शिवपूर्व काळात परगणा पातळीवरील महसुलाचा हिशेब ठेवणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याला काय म्हणत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, देशपांडे. तर शिवपूर्व काळात परगणा पातळीवरील महसुलाचा हिशोब ठेवणाऱ्या मुख्य अधिकाऱ्याला देशपांडे असं म्हणत. गाव पातळीवर हिशोब ठेवायचे काम कुलकर्णी करायचे. तर संपूर्ण परगणा पातळीवर सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असायचा. तो परगण्यातील महसुलीच्या नोंदी ठेवत असे. तसेच पाटलांचा परगणा पातळीवरील प्रमुख देशमुख असायचा. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1630 मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाचे अत्यंत हृदयद्रावक वर्णन कोणत्या संतांनी आपल्या अभंगातून केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, संत तुकाराम. इसवी सन 1630चा दुष्काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत मोठा दुष्काळ होता. अन्न अन्न करून लोक मेले असे वर्णन जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. ते या दुष्काळाचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. ज्ञानदेवे रचिला पाया, तुकाच झालेसे कळस या प्रसिद्ध ओळीनुसार वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे कार्य कोणी केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संत ज्ञानेश्वर. तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अत्यंत लहान वयात भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ मराठीत आणून ज्ञान सर्वसामान्यांसाठी खुले केले. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या संतांची पदे शीख धर्मांच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संत नामदेव. संत नामदेव महाराजांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाबपर्यंत जाऊन भागवत धर्माचा प्रसार केला. त्यांच्या हिंदी भाषेतील 61 रचना आजही शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात आदराने गायल्या जातात. त्यांनी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी अशी प्रतिज्ञा केली होती. पुढचा प्रश्न आहे, भागवत धर्माचा मांडव भक्कम करण्याचे आणि भारुडे गवळणी याद्वारे लोकजागृती करण्याचे मोठे कार्य कोणत्या संतांनी केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संत एकनाथ. तर संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहून भागवत धर्म पुढे नेला.
त्यांनी रंजन आणि प्रबोधन यांच्या माध्यमातून भारुडे आणि गवळणी रचून तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा आणि विषमतेवर प्रहार केला. त्यांनी भावार्थ रामायण देखील लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवकाळात होऊन गेलेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे ज्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक या ग्रंथाची रचना केली ते संत कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संत रामदास स्वामी. संत रामदास स्वामींनी महाराष्ट्रात तरुणांना शक्तीची उपासना देण्यासाठी जागोजागी मारुतीची मंदिरे आणि मठांची स्थापना केली. त्यांनी दासबोध या ग्रंथातून लोकांना प्रपंच आणि परमार्थ कसा साधावा याचे उत्तम मार्गदर्शन केले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश त्यांनीच दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, हा अजरामर संदेश देणारे आणि ज्यांची गाथा महाराष्ट्रात घरोघरी गायली जाते ते संत कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर हे सर्वांनाच येत असणार आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे संत तुकाराम महाराज. देहूचे संत तुकाराम महाराज हे शिवकाळातील अत्यंत लोकप्रिय संत होते. त्यांच्या तुकाराम गाथेमधील अभंग आजही समाजावर अधिराज्य गाजवतात. त्यांनी दांभिकतेवर कडक शब्दात प्रहार केला आणि विठ्ठल भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी कोणत्या मंदिरात जाऊन आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रायरेश्वराचे शिवालय. इसवी सन 1645 मध्ये पुणे जवळील कात्रजभोर परिसरातील रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी रक्ताचा अभिषेक करून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे म्हणत हिंदवी स्वराज्याची अधिकृत प्रतिज्ञा केली होती. प्रश्न पुढचा आहे, शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ल्याला महाराजांनी कोणते नवीन नाव दिले होते? तर या किल्ल्याला दुसरं नवीन नाव महाराजांनी दिले होतं प्रचंडगड. तोरणा हा अत्यंत दुर्गम आणि मोठा किल्ला असल्यामुळे शिवरायांनी त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर मिळालेल्या धनातून शिवरायांनी पुढे राजगड स्वराज्याच्या पहिल्या राजधानीची उभारणी केली. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात शिवरायांनी कोणत्या किल्ल्याला आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित केले होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राजगड. तर बरेच जण इथे रायगड आणि राजगड यामध्ये गल्लत करतात. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती, जिथून शिवरायांनी सुमारे 25 ते 26 वर्ष कारभार पाहिला आणि नंतरच्या काळात राज्याभिषेकाच्या वेळी रायगड ही राजधानी बनवली होती. पुढचा प्रश्न आहे, शिवपूर्व काळात स्वराज्य स्थापनेच्या काळात महाराष्ट्रावर प्रामुख्याने दक्षिणेतील कोणत्या 2 परकीय सुलतानांची सत्ता होती? तर यामध्ये उत्तर येणार आहे आदिलशाही आणि निजामशाही. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. शिवपूर्व काळात महाराष्ट्राचा मोठा भाग विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही यांच्यात विभागला गेला होता. या सुलतानांच्या जुलमी राजवटीतून जनतेला मुक्त करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचे पाऊल उचलले होते. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगडावर संपन्न झाला. हा राज्याभिषेक करणारे मुख्य पुरोहित कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गागा भट्ट. तर शिवरायांचा राज्याभिषेक काशीचे प्रसिद्ध विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर झाला. या राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले आणि स्वराज्याची स्वतंत्र राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू झाली.